ठाकरे गटाच्या वतीनं राज्यात राबवण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्त्री शक्ती संवाद यात्रा बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली। यानंतर माध्यमांशी बोलताना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर टीका केली। गेल्या 2-2.5 वर्षांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतीये। महिला सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याऐवजी एक फूल दोन हात सरकार केवळ योजनांच्या श्रेयवादात गुंतलंय अशी खोचक टीका ठाकरे यांनी केली। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला। पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं, अत्याचार करणारे नराधम पाहत नाही। ती बालिका आहे, ती युवती आहे, ती महिला आहे, ती अगदी 85 वर्षाची वृद्ध आहे आणि या संदर्भातले अनेक अत्याचाराचे प्रसंग, अनेक अत्याचाराच्या घटना या सातत्याने मीडियाच्या माध्यमातून आमच्या समोर येत आहेत। पण या वाढलेल्या घटनांच्या माध्यमातून हे खरंय की कुठेतरी जो सरकारचा वचक असायला हवा, गृहमंत्री म्हणून कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर त्यांचा वचक असायला हवा, हा कुठेतरी कमी पडताना दिसतोय। कारण आमचे सर्वसामान्य जनता ज्याप्रमाणे म्हणते एक फूल आणि दोन हात या पद्धतीचं सरकार जे आज राज्यामध्ये आहे, हे सरकार आणि या सरकारमधले एक मुख्य आणि दोन उप हे सातत्यानं श्रेय घेण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत। मग ती कोणतीही योजना असो, त्यामध्ये माझं श्रेय कसं जास्त आहे, मीच कसा चांगला काम करतो। महिला आघाडीच्या वतीनं राज्यात सुरू केलेल्या स्त्री शक्ती संवाद यात्रेला महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही घराघरातील स्त्री शक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत संवाद साधून ठाकरे गटाच्या प्रवाहात महिलांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं। आपले पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब यांनी कोरोना काळात जे काही काम केलं, किंबहुना मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षाच्या कालखंडात जे महाराष्ट्र हिताचं काम केलं, त्यासाठी संपूर्ण राज्यातील जनता, मग ती कोणत्याही धर्माची असो, कोणत्याही जातीची असो, कोणत्याही पंथाची असो, आणि एवढंच नव्हे तर आज समाजामध्ये स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणणारी माणसं सुद्धा शिवसेनेकडे आकृष्ट होत आहेत। या माध्यमातून या प्रवाहात येणाऱ्या ज्या काही महिला आहेत, त्या महिलांचं या प्रवाहात त्यांना समाविष्ट करून घेणं आणि योग्य पदांच्या माध्यमातून त्यांच्यावरती काही जबाबदारी सोपवणं, असा एकंदरच या संपूर्ण स्त्री शक्ती संवाद यात्रेचा आमचा हेतू होता। यावेळी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उपनेते संजय पवार, उपनेत्या छायाताई शिंदे, संपर्क संघटिका रोशनी कोरे गायकवाड, निरीक्षक संजना मुजगेकर, शहर प्रमुख विमा देशपांडे, जहिदा खान, प्राची पोद्दार, उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत मांढरे उपस्थित होते।